नमस्कार. मी ज्ञानेश्वरी बोलते आहे. आयुष्यभर शांत राहिलेल्या माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा आहे, आमच्या घरचा मान आहे आणि त्या सर्वांवर नुसत्या मनोरंजनासाठी, नुसत्या टीकेसाठी, नुसत्या मजेसाठी कीबोर्डवर 10 अक्षरं टाईप करणाऱ्या लोकांनी मातीफेक केलीये. आज मी जेव्हा बोलते आहे, पण आज माझ्या शब्दात दुःखाचं वजन आहे. लोकांच्या नजरेतून, लोकांच्या कमेंटमधून, लोकांच्या द्वेषातून, लोकांच्या अज्ञानातून जे काही माझ्यावर, माझ्या आईवर, माझ्या वडिलांवर, माझ्या साखरपुड्यावर, माझ्या वरपक्षावर, माझ्या कुटुंबावर ओतलं गेलं, त्या सगळ्याचा भार आज मी शब्दांच्या रूपात बाहेर काढते आहे. माझ्या साखरपुड्याचा आनंद जगासमोर आला आणि त्या आनंदाबरोबर आमच्या घरात आलेली शुभेच्छा, प्रेम, आदर, पण त्याच्यासोबत आलेली टीका, घाणेरडे कमेंट, आक्षेपार्ह बोलणं आणि अगदी अज्ञानातून जन्मलेले आरोप. ही सगळं मी इतका काळ शांतपणे पेललं. पण आता मन सांगतं, ज्ञानेश्वरी पुरे. आता त्यांना सांग की तुझं आयुष्य तुझं आहे. सांग की दुसरा कुणी त्यात नाक खुपसायचा अधिकार नाही. सांग की ज्यांना तुझ्या घरातला एक दिवस जगून बघण्याचा धीर नाही, ते तुला जग कसं पाहावं हे शिकवायला येतात. आज मी सर्वप्रथम त्या लोकांना एकच विचारते, तुम्ही कोण आहात? कोणत्या हक्काने आमच्या साखरपुड्याबद्दल बोलताय? तुमच्या घरातली मी कोण? माझ्या वडिलांच्या कमाईत तुमचा वाटा आहे का? माझ्या आईने तुमच्याकडून सल्ला मागितला होता का? आम्ही आमचा कार्यक्रम आमच्या पैशाने, आमच्या प्रतिष्ठेने, आमच्या पद्धतीने केला. मग तुम्हाला एवढी घाई कशाची? तुम्हाला कोणत्या वेदनेचा त्रास झाला की आम्ही आनंदात होतो म्हणून तुमच्या मनात आग पेटली? मी सांगते. तुम्ही म्हणता महाराजांनी साधेपणाचं सांगितलं, मग कार्यक्रम मोठा का? तर ऐका, साधेपणा म्हणजे गरिबी नव्हे. साधेपणा म्हणजे प्रसंगाला योग्य तेवढं करणं. आणि आम्ही काही कर्ज काढून हॉटेल भरलं नाही. आम्ही काही लोकांना उधारीवर बोलावलं नाही. आम्ही आमच्या खर्चाने, आमच्या मनाने, आमच्या सामर्थ्याने आमचा सोहळा केला. आणि संपत्ती, मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता हे सगळं माझ्या वडिलांनी गेली 25-30 वर्ष लोकांची सेवा करून, कीर्तना देऊन, घराघरात जाऊन प्रबोधन करून कमावलं आहे. याचा अर्थ आमचा कार्यक्रम साधं-सामान्य गावकऱ्यासारखा असावं हा विचारच मूर्खपणा आहे. डॉक्टर लोक आरोग्याचं शिक्षण देतात, पण त्यांचं घर चांगलं असतं. शिक्षक लोक साधेपणाचं सांगतात, पण त्यांच्या मुलांचं लग्न प्रतिष्ठेने होतं. तर मग माझ्या वडिलांनी समाजाला आर्थिक विवेक शिकवला म्हणून त्यांच्या स्वतःच्या मुलीचा साखरपुडा साधाच असावा असा कोण ठरवतं? ते कायदे तुम्ही लिहिलेत का? मग तुम्ही कोण? दुसरं म्हणजे माझ्या रूपावर, माझ्या आईच्या चेहऱ्यावर, आमच्या कुटुंबाच्या स्वरूपावर केलेल्या कमेंट्स. हे सर्वात जास्त वेदनादायक. लोक म्हणाले आईच तरुण दिसते, मुलगी नाही, मुलगी अमुक दिसते, तशी दिसते, असली दिसते, वेगळी दिसते. अरे तुमच्यापुरता अंधार आहे म्हणून सूर्य काळा होत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट, मी जशी आहे तशी आहे. माझ्या आईसारखं दिसणं हा माझा अभिमान आहे, दोष नाही. माझ्या चेहऱ्यावर टीका करणारे तुम्ही, तुमचा स्वतःचं प्रतिबिंब पाहिलंय का कधी? तुमच्या एकेका वाक्यात किती नीचता आहे याचा विचार केलाय का? हे संस्कार कोणते आहेत? स्वतःच्या घरातल्या स्त्रियांबद्दल बोलताना तुम्ही सावध असता. मग दुसऱ्याच्या घरातली मुलगी दिसते तशी दिसो, बोलता कोणत्या हक्काने? तुम्ही रूप बघता, आम्ही घरचा संस्कार बघतो. तुम्ही डोळ्यांनी मोजता, आम्ही मनाने जगतो. तुम्हाला शिकार हवी होती म्हणून कीबोर्डने गोळी मारली, पण तुमची गोळी आमच्या मनाला लागू शकली नाही. तुमची भाषा हे तुमचंच चरित्र दाखवतं, आमचं नाही. पुढे काही लोक म्हणाले, महाराजांनी साधेपणाचं सांगितलं, मग कार्यक्रम मोठा का? तर ऐका, साधेपणा म्हणजे खर्च बंद कर म्हणणं नाही. गरिबाला कर्जात न पडता लग्न करायला सांगणं हा उपदेश असतो. त्याचा अर्थ श्रीमंताने खर्च करू नये असा नसतो. हे समजायला जर बुद्धी कमी पडत असेल तर त्यात आमची चूक नाही. आमच्या घरात कधीच दिखावा केला नाही. हा कार्यक्रमही आमच्या क्षमता आणि मानानुसार झाला. आणि इंदुरीकर महाराज हे फक्त कीर्तनकार नाहीत, ते घरोघरी पोहोचलेले लोकप्रबोधक आहेत. म्हणून त्यांचं कोणतंही काम चर्चेत येतं. पण चर्चा होणं वेगळं आणि मुद्दामून टीका करून लोकांचं घर मोडण्याचा प्रयत्न करणं वेगळं. आणि आज जे काही लोक सोशल मीडियावर कीबोर्ड योद्धे झाले आहेत, ते लोक महाराजांचेच व्हिडिओ पाहून मोठे झालेत. त्याच्याच विनोदांवर रील्स काढतात, त्याच्याच डायलॉगवर फॉलोअर्स घेतात आणि मग म्हणतात की आम्हाला महाराज पटत नाही. मग बघू नका,
कोणी तुमच्या घरात येऊन जबरदस्ती लावलीये का? नाही ना? मग एवढं रडगाणं कशाला? ज्यांना खरंच समस्या आहे त्यांनी ब्लॉक करा, अनफॉलो करा, स्क्रोल करून पुढे जा. पण नाही, टीका करणं हे त्यांचं मनोरंजनाचं साधन आहे. जे लोक आमच्या बाजूने बोलतात, इतर महाराज जे प्रेमाने आमचं समर्थन करतात, त्यांनाही हेच लोक ट्रोल करतात. अरे महाराजांची बाजू घेणार तर कोण घेणार? तुमच्या घरात मुलगी दुखावली तर आई तिची बाजू घेते. घरात वडिलांचं नाव आलं तर मुलगा त्यांचं रक्षण करतो. जसं जसं नातं तसं तसं रक्षण. आम्हीही एक कुटुंब आहोत. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मग आमच्या नात्यावर, आमच्या एकतेवर कोण बोट ठेवणार? माझ्या मनाला सर्वात जास्त टोचलं ते म्हणजे इंदुरीकरांचा साखरपुडा एवढा मोठा कशाला? अरे तुमच्या घरातला सोहळा आहे का हा? तुमच्या परवानगीशिवाय आम्ही जेवलो का? तुमच्या पैशांनी स्टेज सजलं का? नाही ना? मग तुमचा चेहरा एवढा का वाकला? की दुसऱ्याचा सुख पाहून मनात दाह होत होतं? की दुसऱ्याच्या घरात आनंद असह्य होत होतं? माझा साखरपुडा, माझं घर, माझे आईवडील, माझं आयुष्य हे सर्व आमचं आहे. तुम्ही त्यावर न्यायालय बसवणार कोणत्या हक्काने? तुम्ही म्हणता खर्च जास्त झाला, पण आम्ही म्हणतो आम्ही खर्च केला आमच्या पैशाने. तुम्ही म्हणता महाराज प्रसिद्ध आहेत म्हणून मोठं झालं, पण आम्ही म्हणतो प्रसिद्धी श्रद्धेमुळे आली आहे. ती आमची जबाबदारी आहे. तुम्ही म्हणता दिखावा झाला, आणि आम्ही म्हणतो दिखावा तुम्हाला दिसतो, आम्हाला आनंद दिसतो. आज मी सांगते, आमच्या घरात पैसा आहे म्हणून आम्ही कार्यक्रम मोठा केला नाही. आमच्या घरात आनंद आहे म्हणून आम्ही कार्यक्रम मोठा केला. आणि आनंद लपवण्यासाठी आम्ही कोणाचा ऐकणार नाही. ज्यांना शुभेच्छा द्यायची त्यांनी प्रेम दिलं. ज्यांना चावायचं होतं त्यांनी कमेंट केली. पण माझं मन इतकं स्पष्ट आहे की तुम्ही आमचं मत बदलू शकत नाही. तुम्ही आमची प्रतिष्ठा ढळवू शकत नाही. तुम्ही आमच्या आनंदावर थेंबभरही सावली टाकू शकत नाही. कारण आमचं घर आमच्या प्रेमाने मजबूत आहे. आणि म्हणूनच आज मला हे शब्द बोलावे लागतायत. कारण शांतता ही कधीकधी कळसाला जाते आणि मग मन आकांत करून उठतं की बस झालं. तुम्हा सर्वांना वाटत असेल की कीबोर्डवरून लिहिलेलं एक वाक्य केवळ वाक्य असतं, पण ते वाक्य एखाद्या कुटुंबाच्या अंतःकरणात कुठे घुसतं, कोणाच्या मनात कसा काटा रोवतो, कोणाच्या आईला रात्री झोप लागत नाही, कोणाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं, कोणत्या मुलीला स्वतःविषयी शंका येते, हे कदाचित त्या लोकांना कधी जाणवणार नाही. ज्यांच्या तोंडाला सोशल मीडियाचं व्यसन आहे, ज्यांच्या अंगात द्वेषाचा नशा आहे, ज्यांच्या मनात परनिंदेचं जेहर भरलंय, त्या लोकांना दुसऱ्यांचं सुख पचत नाही. आणि म्हणूनच मी म्हणते, आमच्या घरचं सुख त्यांना कधीच सहन होणार नाही. कारण आनंद पाहण्यासाठी शुभमान लागतं, आणि द्वेष मनात असेल तर दुसऱ्याच्या आनंदात त्यांना काटेच दिसणार. पण आम्ही काट्यातूनही रस्ते बनवणारे लोक आहोत. आम्हाला अडवणारे खूप येतील, पण आम्ही थांबणारे नाही. आज माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर ते तिच्या वेदनेमुळे नाही, तर तिच्या मुलीवर झालेल्या अन्यायामुळे. एखादी आई जगाशी 1000 वेळा भांडू शकते, पण मुलीच्या अश्रूंशी नाही. आणि मला माहीत होतं की माझ्या आईने आजवर माझ्यासाठी किती संघर्ष केलेत. माझ्या वडिलांनी जनतेसाठी घराघरात जाऊन किती दिलंय. पण कोणीतरी कॅमेरा ऑन करतो, स्टोरी टाकतो आणि म्हणतो की इतका मोठा सोहळा, साधेपणा कुठे गेला? साधेपणा दिलखुलासपणात असतो, कपड्यांच्या किमतीत नाही. मन किती निर्मळ आहे हे महत्त्वाचं, पॅन्डल किती मोठा आहे हे नव्हे. पण ज्यांना मन कळत नाही तेच बाहेरून चमक पाहतात. आम्ही मन दाखवलं, तुम्ही किमती मोजल्या. पण संबंध पैशाने होत नाहीत, प्रेमाने होतात. आणि आमचा कार्यक्रम प्रेमाने झाला. याचं मोल तुम्ही समजून घ्या किंवा न घ्या, आमच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. परंतु हो, ज्यांनी आमच्या कुटुंबावर व्यक्तिगत टीका केली, विशेषतः ज्यांनी आईवर बोललं, माझ्या रूपावर टीका केली, माझ्या साखरपुड्याला कमी लेखलं, वरपक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी आज एकच सांगणार आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीवर बोट ठेवता तेव्हा तिच्या मागे उभा असलेला बाप कोण आहे हे बघा. माझ्या मागे इंदुरीकर महाराज आहेत. लोकांच्या अंतःकरणात जागा असलेलं नाव. ते केवळ कीर्तनकार नाहीत, ते लाखो लोकांना हसवणारे, रडवणारे, विचार देणारे, संस्कार देणारे एक व्यक्तिमत्व आहेत. त्यांना ऐकून कित्येक मुलांनी व्यसन सोडलं, कित्येक कुटुंब सावरली, कित्येक आईबापांना आधार मिळाला. आणि त्या माणसाच्या मुलीवर तुम्ही बोट ठेवता. इतकी परमानंदाची अंधश्रद्धा डोळ्यांना आलीये की शहाणपण हरवलंय. मी सांगते, माझे बाबा देव नाहीत, पण ते वाईटही नाहीत. ते माणूस आहेत, आणि माणूस असल्याने त्यांनाही भावना आहेत. तुम्ही त्यांना दुखवता तेव्हा आमच्या घरात किती शांतता पसरते हे तुम्हाला दिसत नाही, पण आम्हाला दिसतं. म्हणूनच मला बोलावं लागतं.
आणि ही बोलणी द्वेषातून नाही, पण मनातल्या वेदनेतून जन्मलेली आहेत. कारण आम्ही काहीच चुकीचं केलं नाही. एक बाप आपल्या मुलीसाठी साखरपुडा करतो, यात दोष कुठे? वरपक्ष चांगला आहे, संस्कारी आहे, देवभक्त आहे, अभ्यासू आहे, याची खुशाली सांगितली, यात समस्या कुठे? आईने साडी नेसली, मेकअप केला, सुंदर दिसली, यात अपराध काय? कोणत्या गुन्ह्याबद्दल आम्हाला शिक्षा दिली जात आहे? फक्त एवढंच की आम्ही शांत बसलो होतो म्हणून? की आम्ही काही वाद घातले नाहीत म्हणून? की आम्ही कोणाशी झगडलो नाहीत म्हणून? मग आज मी सांगते, आमची शांतता आमची कमजोरी नाही, आमची शांतता आमचा संस्कार आहे. पण आता तो संस्कार कोणावरही पायी ठेवू देणार नाही. आम्हाला वळवून धरलं तर आम्ही वाकू, पण तुटणार नाही. आणि ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यापैकी निम्म्यांनाही आमच्या घरातील एक दिवसाचा खर्च माहिती नाही. माझ्या वडिलांनी महिन्याला किती गावं केली, किती लोकांसाठी निस्वार्थ भावाने काम केलं हे माहिती नाही. तुम्हाला माहीत नाही की रात्री 2 वाजता परत येणारा माणूस पुढच्या गावात 6 वाजता पोचण्यासाठी किती मेहनत करत असेल. तुम्हाला माहीत नाही की त्याच्या एका कीर्तनाने किती लोकांना मार्गदर्शन मिळालं. पण त्या माणसाने आपल्या मुलीसाठी केलेला कार्यक्रम मोठा वाटला. कारण तुम्ही फक्त बाहेरून बघता, आतलं खरेपणा, प्रेम, त्याग याची तुमच्या डोळ्यांना सवय नाही, आणि म्हणूनच तुम्ही फक्त टीका पाहता. पण आम्ही प्रेम जगतो, आम्ही नातं जगतो, आम्ही मान राखतो, आम्ही विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच माझा साखरपुडा आमच्या घरासाठी सण होता, उत्सव होता, आशीर्वादांचा दिवस होता. आणि हे काही लोकांना सहन झालं नाही, म्हणूनच त्यांनी कमेंट्स केल्या, मला कुरूप म्हटलं, आईला नावं ठेवली, बाबांवर प्रश्न केले. मी सांगते, एखाद्या मुलीचं सौंदर्य तिच्या त्वचेच्या रंगात नसतं, ते तिच्या वर्तनात असतं, तिच्या मूल्यांत असतं, तिच्या बोलण्यात असतं, तिच्या कृतीत असतं. आणि यात मी माझ्या आईचीच मुलगी आहे. माझं सौंदर्य मला आयुष्यात नाही, तर आईच्या चेहऱ्यावर दिसतं. माझं मूल्य मला माझ्या बाबांच्या वागण्यात दिसतं. माझी ओळख मला लोकांचं प्रेम देतं. तुम्ही मला कुरूप म्हटलात, ठीक आहे, तुम्हाला तुमची मर्जी. पण माझ्या भविष्याला, माझ्या मनाला, माझ्या घराला काहीच फरक पडत नाही. मी जशी आहे तशी आहे, आणि जशी असते तशी मी अभिमानाने राहणार आहे. कारण मला माझ्यावर, माझ्या घरावर, माझ्या संगोपनावर अभिमान आहे. आणि आता या सगळ्या वादळानंतरही एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगते, माझ्या आयुष्यात जे येतं ते प्रेमाने येतं, जे जातं ते शिकवण देऊन जातं. आजही काही हजार लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्यांनी प्रेम दिलं, त्यांनी आशीर्वाद दिले, आणि त्याच लोकांमुळे आम्ही अजून मजबूत उभे आहोत. एका नकारात्मक कमेंटने झाड कधीच पडत नाही, जर त्याच्या मुळात प्रेमाची जमीन असेल. आणि आमच्या घराची मुळं प्रेमाने, श्रमाने आणि सचोटीने घट्ट रोवलेली आहेत. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांचा आम्ही राग धरत नाही, पण जे चुकीचं होतं ते सांगणं आमची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आज हा माझा आवाज, माझ्या मनाचा, माझ्या वेदनेचा, माझ्या अभिमानाचा, माझ्या अस्तित्वाचा आवाज. आज मी फक्त एकच सांगते की आमच्या घराचं सुख, आमच्या घराची प्रतिष्ठा, आमच्या मनाचं समाधान हे सर्व आमचं आहे. ते आम्ही कोणाला देणार नाही. कोणाच्या ट्रोलिंगने आमच्या आयुष्याचा मार्ग बदलणार नाही, कोणाच्या कमेंटने आमच्या घरातील आनंद कमी होणार नाही. आणि हो, माझा साखरपुडा सुंदर होता, कारण तो प्रेमाने झाला. आणि हे प्रेम, ही एकता, हा आनंद, हा आमचा आहे, यावर दुसऱ्याचं नियंत्रण नाही. म्हणून ज्यांनी आम्हाला चावलं त्यांना देव सद्बुद्धी देवो, आणि ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यांचं प्रेम आम्ही आयुष्यभर जपू. आणि मी ज्ञानेश्वरी आज या क्षणी मनापासून सांगते की मी आता घाबरणार नाही, मी शांत राहणार नाही. मी स्वतःसाठी, माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या होणाऱ्या संसारासाठी, माझ्या कुटुंबाच्या नावासाठी ठाम उभी राहीन. कारण माझा आवाज माझ्या बाबांच्या संस्कारांनी घडला आहे, आणि त्या आवाजाचा आदर करायला जग तयार नसेल तरीही मी आवाज दाबणार नाही. कारण सत्य कधी दाबलं जात नाही, ते जास्त उंच उठतं. आणि आज माझं सत्य हेच आहे की आम्ही चुकीचं नाही. चुकीचा आहे तो दृष्टिकोन ज्यातून तुम्ही आम्हाला बघत आहात, आणि हे दृष्टिचक्र मी आज साफ करत आहे. आजपासून माझं आयुष्य, माझा आनंद, माझ्या कुटुंबाचा मान हा कोणाच्याच हातात नाही, तो फक्त आमच्या हातात आहे. आणि आम्ही तो सुरक्षित ठेवू, प्रेमाने, अभिमानाने आणि सत्यतेने.